गुरुवारपासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं। कोपरेतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा कडून काढण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले 10 दिवस करण्यात आलं होतं। गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात पूजा अर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्रचंडी यागासभोवती 108 प्रदक्षिणा घातल्या। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे, रुद्रांश यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भाविक मंडळीही उपस्थित होते। देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते। यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या। ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथून नौपाडा राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली। तेथून मध्यरात्रीनंतर तळावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं। तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। उष्म्यानं रौद्ररूप धारण केल्यानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ठाणे शहराचं तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे। त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात 20 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे। या कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज असून उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनानं केलं आहे। 9 महिन्यांपूर्वी सिव्हिल रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं जाते। रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे स्टेट मनोरुग्णालयात शेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचं सिव्हिल रुग्णालय उभारण्यात आले। रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा असून दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असतात। ठाणे जिल्ह्याचं तापमान 40 अंशावर पोहोचलं असून वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे।
कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे. या रुग्णालयात 20 खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. हवामान विभागाकडून उष्णतेची लाट आणखीन काही दिवस राहणार असल्याचं सांगितले. उकाडा वाढल्यामुळं थकवा येणं, ताप येणं, त्वचा कोरडी पडणं, भूक न लागणं, चक्कर येणं, निरुत्साही होणं, डोकं दुखणं, रक्तदाब वाढणं, मानसिक बेचैन आणि अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था आदी लक्षणं आढळतात. महत्त्वाचं काम असल्यास तरच दुपारच्या उन्हात बाहेर पडावं. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावं. हलकी पातळ सुती कापडं वापरावीत. बाहेर जाताना गॉगल, छत्री, बूट आणि चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्या प्रमाणात खाटा वाढवण्यात येतील असंही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. सर, काय सांगाल, उष्माघात वाढतोय तर सिव्हिल रुग्णालयाने उपाययोजना काय काय केलेल्या आहेत आपल्याकडे? आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IMDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उष्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबअर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. तर आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर काढून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे जो AC वाढ असेल आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12-4 घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्या डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये, त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे. आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो. ठाण्याच्या राजकीय जागेवरून भाजपचा आग्रह कायम असून येथील स्थानिक आमदार संजय केळकर यांनी स्पष्टच केले की ठाण्यात आमचीच ताकद जास्त आहे. त्यांच्या मते भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे अद्याप या ठिकाणी तिढा कायम आहे. प्रत्येक पक्षाची नावं आणि दावे असतात परंतु निर्णय महायुतीचे नेते घेतात असंही आमदार केळकर यांनी सांगितलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच मागणी केली आहे की ही जागा आम्हाला मिळावी. भाजप येथे सक्षम आहे आणि येथील आमदार आणि नगरसेवकांची संख्या देखील चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं. जसे मित्रपक्ष दावा करतात तसंच भाजपही दावा करत आहे. त्यांच्या मते जर भाजपला ही जागा मिळाली तर पक्ष निश्चित जोरदार आनंदाने लढेल. या राजकीय वातावरणात आमदार केळकर यांची भूमिका आणि विश्वास ठाण्याच्या भाजप कार्यकर्त्यांना उत्साहाची झेप देत आहे. आणि त्याच्यानुसार भारतीय जनता पार्टीने आणि कार्यकर्त्यांनी कायम ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये आमदारांची संख्या पण चांगली आहे. 12 आमदार आहेत विधान परिषदेचे धरून आणि नगरसेवकांची पण संख्या चांगली आहे. आणि त्याच्यामुळे जसे मित्रपक्ष दावा करतात किंवा त्यांचा युक्तिवाद सांगतात तसं भारतीय जनता पार्टी पण अशा पद्धतीने मांडणी करते. आणि भारतीय जनता पार्टीला जर ही जागा लढायला मिळाली तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे ती जोरकसपणे आनंदाने लढेल. पोलीस स्टेशनमध्ये असेल, मुख्यालय असेल, या ठिकाणी सार्वजनिक यांनी गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. खार्टन रोड येथील ठाणे महानगरपालिका सफाई कामगारांच्या वसाहतीत एक उत्साही वातावरण पाहायला मिळालं. स्थानिक निवासी आणि समाजातील विविध घटकांनी मिळून एका सफाई कामगाराच्या मुलाच्या यशाचं कौतुक साजरं केलं. प्रशांत सुरेश भोजने यानं संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानं या क्षणी सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी यांनी प्रशांतचा सत्कार केला. या उत्साहात सहभागी झालेल्या नागरिकांनी एक उत्साही मिरवणूक काढून प्रशांतच्या यशाची दखल घेतली. या यशामुळे सफाई कामगारांच्या मुलांना नवीन आशा आणि प्रेरणा मिळाली असून समाजातील इतरांना देखील शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव होत आहे. प्रशांतच्या या असाधारण यशानं ठाणे शहराचं नाव उज्ज्वल झालं आहे.